विशाल बंगल्याच्या त्या मोठ्या हॉलमध्ये आज शांतता पसरली होती. पण ही शांतता सुखद नव्हती. घराच्या भिंतीवर टांगलेल्या सुमतीबाईंच्या फोटोला हार घातलेला होता. सुमतीबाई जाऊन आज जेमतेम 13 दिवस झाले होते. घरातील सुतक नुकतेच संपले होते, पण मनातील मळभ अजून तसेच होते. दत्तात्रेयराव सुमतीबाईंचे पती खिडकीबाहेर शून्यात बघत बसले होते. 40 वर्षाचा संसार एका क्षणात संपला होता. त्यांच्या डोळ्यातून पाणी थांबतच नव्हते. पण त्यांच्या मागे हॉलमध्ये जे काही चालले होते ते ऐकून त्यांच्या काळजाचे पाणी होत होते. त्यांचा मोठा मुलगा समीर आणि त्याची पत्नी नीता, तसेच धाकटा मुलगा राहुल आणि त्याची पत्नी सीमा सोफ्यावर बसून काहीतरी कुजबुजत होते. बघा रे, आईची कपाटं आता उघडायला हवीत. त्यातले दागिने, त्या पाटल्या, तो वज्रटीक आणि नथ, हे सगळं आईने सांगून ठेवलं होतं की मोठ्या सुनेला द्यायचं. नीताने हळूच पण स्पष्ट आवाजात मुद्दा मांडला. सीमा गप्प बसणारी नव्हती. ती म्हणाली, ताई, असं कसं? आई नेहमी म्हणायची की धाकटी सून घर सांभाळते, तिला जास्त मिळायला हवं, आणि माझ्या लग्नात मला कमी सोनं मिळालं होतं, हे तुम्हालाही माहिती आहे. समीरने आपल्या बायकोची बाजू सावरत म्हटले. हे बघा, भांडण नको. बाबा इथेच बसलेत, पण व्यवहार तर व्हायलाच हवा. उद्या आम्ही शहरात निघून जाऊ, मग मागे काय राहील? बाबांना दागिन्यांचं काय करायचंय? ते तर आता वयस्कर झालेत. दत्तात्रेयरावांनी मान वळवून आपल्या मुलांकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, तर एक अतीव दुःख होतं. ज्या मुलांसाठी सुमतीने पोटाला चिमटा काढून ते दागिने जोडले, ती मुलं तिच्या अस्थि विसर्जित होताच धातूच्या तुकड्यासाठी एकमेकांच्या उरावर बसली होती. बाबा राहुल जवळ येत म्हणाला, आईच्या कपाटाची चावी कुठे आहे? आम्हाला जरा ते दागिने बघायचे होते, म्हणजे वाटणीसाठी सोपं जाईल. दत्तात्रेयरावांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांनी खिशातून चावी काढली आणि टेबलावर ठेवली. हे घ्या, तुम्हाला काय करायचंय ते करा, पण लक्षात ठेवा, ते फक्त दागिने नाहीत, ती तुमच्या आईची माया आहे. एवढे बोलून ते आपल्या खोलीत निघून गेले. दोन्ही सुनांच्या डोळ्यात चमक आली. त्यांना वाटलं होतं की बाबा विरोध करतील, पण त्यांनी तर सहज चावी दिली. पण त्यांना कल्पनाही नव्हती की या चावीने ते केवळ कपाट उघडत नव्हते, तर त्यांच्या नशिबाचा एक नवीन अध्याय सुरू होणार होता. दत्तात्रेयरावांनी दिलेली चावी टेबलावर पडली होती, पण ती उचलण्यासाठी दोन्ही सुनांमध्ये जणू एक अदृश्य शर्यतच सुरू झाली होती. शेवटी मोठ्या सुनेने, नीताने, ती चावी उचलली. तिच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य होतं. चला, आपण आईच्या खोलीत जाऊया, ती म्हणाली. समीर, राहुल, नीता आणि सीमा चौघेही सुमतीबाईंच्या खोलीत आले. ती खोली अजूनही सुमतीबाईंच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती. त्यांच्या साडीचा मंद सुवास तिथे दरवळत होता, पण त्या सुगंधापेक्षाही या चौघांना कपाटातील दागिन्यांच्या लकाकीची जास्त ओढ होती. नीताने थरथरत्या हाताने कपाटाचे कुलूप उघडले. कपाटाच्या खालच्या लॉकरमध्ये एक जड लाकडी पेटी होती. ती पेटी बाहेर काढताच सीमाचे डोळे विस्फारले. तिने पटकन पेटी उघडली. आत मखमली कापडात गुंडाळलेले दागिने होते. पिढीजात चालत आलेला सोन्याचा हार, जड पाटल्या, सुमतीबाईंना लग्नात मिळालेली नथ आणि अनेक तोळे सोन्याचे दागिने. बापरे, आईंकडे इतकं सोनं होतं, हे मला माहीतच नव्हतं. राहुल उद्गारला. हो ना, पण आता हे वाटायचं कसं? सीमाने विचारले. तिने लगेच एक सोन्याचा हार उचलला आणि आपल्या गळ्याला लावून हा हार माझ्यावर खूप छान दिसेल, आणि तसंही मोठ्या ताईंना लग्नात आईंनी बरंच काही दिलं होतं. नीताचा पारा चढला. सीमा, हे बघ, मी या घराची मोठी सून आहे. परंपरेनुसार महत्त्वाचे दागिने मोठ्या सुनेला मिळतात. आणि समीर, तू गप्प का आहेस? बोल काहीतरी. समीरने घसा साफ केला. राहुल, नीता काय म्हणते ते बरोबर आहे. मी मोठा मुलगा आहे,
घराची जबाबदारी माझ्यावर जास्त आहे. त्यामुळे दागिन्यांचा मोठा हिस्सा आम्हालाच मिळायला हवा. तू तर अजून स्थिर होतोयस. म्हणजे काय, मी धाकटा आहे म्हणून मला कमी मिळणार का? राहुल चिडूनच म्हणाला. आई मला सगळ्यात जास्त मानायची. खरं तर हे सगळं माझ्यासाठीच असावं. खोलीत वादावादी सुरू झाली. शब्दाला शब्द वाढत गेला. तुला तर दागिने सांभाळताही येणार नाहीत. तू नेहमीच हपापलेली असतेस. अशा शब्दात एकमेकांवर वार सुरू झाले. ते विसरले होते की ज्या आईचे हे दागिने आहेत तिचा फोटो शेजारच्याच भिंतीवर होता. जणू ती हे सगळं बघून अश्रू ढाळत होती. दुसरीकडे दत्तात्रेयराव बाल्कनीत बसून हे सगळं ऐकत होते. त्यांच्या कानावर मुलांचे आणि सुनांचे ओरडण्याचे आवाज येत होते. त्यांना आठवलं जेव्हा सुमतीने हे दागिने बनवले होते. प्रत्येक दागिन्यामागे एक गोष्ट होती. तो मोठा हार सुमतीने 5 वर्ष स्वतःच्या आवडीनिवडी मारून पैसे साठवून बनवला होता, जेणेकरून मोठ्या सुनेचं स्वागत थाटात करता येईल. त्या पाटल्या सुमतीने आपल्या माहेरहून मिळालेला छोटासा हिस्सा मोडून बनवल्या होत्या, जेणेकरून घरची लक्ष्मी श्रीमंत दिसावी. पण आज तीच लक्ष्मी आणि तेच कुलदीपक त्या धातूच्या तुकड्यांसाठी एकमेकांचे लचके तोडत होते. दत्तात्रेयरावांच्या डोळ्यातून पाणी घळघळू लागलं. त्यांच्या दागिन्यांचं दुःख नव्हतं, त्यांना दुःख होतं ते संस्कारांच्या पराभवाचं. ते हळूच उठले आणि सुमतीच्या खोलीच्या दारात जाऊन उभे राहिले. तिथे युद्ध चालू होतं. नीताने एक हार ओढला होता तर सीमाने दुसरी बाजू धरली होती. पुरे करा, दत्तात्रेयराव मोठ्या आवाजात ओरडले. त्यांच्या आवाजातील जरब पाहून चौघेही दचकले. बाबा तुम्ही मध्ये पडू नका, समीर म्हणाला. आम्ही फक्त आमचा हक्क मागतोय. तुम्ही आता म्हातारे झालात. तुम्हाला या कटकटी कशाला? आम्ही ठरवतोय ते ठरवू द्या. दत्तात्रेयरावांना धक्का बसला. त्यांचा स्वतःचा मुलगा त्यांना बाहेरचा समजत होता. ज्या हातांनी समीरला चालायला शिकवलं त्याच हातांना आज मुलाने बाजूला सारलं होतं. हक्क? दत्तात्रेयराव शांतपणे म्हणाले. या दागिन्यांवर हक्क सुमतीचा होता आणि आता ती नाहीये तर हा सर्व मालकी हक्क माझा आहे. तुम्ही तुमचे दागिने वाटताय, पण तिची आठवण कोणीच वाटून घेणार आहे का? तिने तुमच्यासाठी केलेला त्याग कोणाला हवा आहे का? बाबा इमोशनल नका करू विषयाला, सीमा पटकन बोलली. सोन्याचे भाव किती वाढले आहेत माहीत आहे ना तुम्हाला? हे आमचं भविष्य आहे. दत्तात्रेयरावांनी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या मनात काहीतरी शिजत होतं. त्यांनी पाहिलं की आपली मुलं आता आपली राहिली नाहीत, ती पैशाची झाली आहेत. ठीक आहे, दत्तात्रेयराव म्हणाले. तुम्हाला वाटणी हवी आहे ना? उद्या सकाळी 10 वाजता आपण वकिलांकडे जाऊया. मी स्वतः या दागिन्यांचा आणि माझ्या मालमत्तेचा निकाल लावून टाकेन. पण तोपर्यंत ही पेटी माझ्याकडेच राहील. त्यांनी ती पेटी उचलली आणि आपल्या खोलीत नेली. मुलं आणि सुना एकमेकांकडे बघत राहिल्या. त्यांना वाटलं बाबा उद्या दागिन्यांचे 2 समान भाग करून देतील. पण दत्तात्रेयरावांच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळाच धक्का होता, जो या सर्वांच्या पायाखालची जमीन सरकवणार होता. रात्री दत्तात्रेयराव सुमतीच्या फोटोकडे बघून पुटपुटले. सुमती, क्षमा कर मला. या मुलांना धडा शिकवण्यासाठी मला हे पाऊल उचलावंच लागेल. तू दिलेले संस्कार हे विसरले आहेत. आता यांना पैशाची भाषाच समजेल. रात्रभर कोणालाच नीट झोप लागली नाही. मुलांच्या आणि सुनांच्या डोळ्यासमोर फक्त सोन्याची ती चमकणारी पेटी होती. नीता आणि समीर आपल्या खोलीत बेताकत होते की वकिलांसमोर मोठा मुलगा म्हणून जास्तीचा हिस्सा कसा पदरात पाडून घ्यायचा. तर दुसरीकडे राहुल आणि सीमा विचार करत होते की आम्ही बाबांची सेवा जास्त करू, असं आमिष दाखवून दागिन्यांवर डल्ला कसा मारायचा. सकाळ झाली. दत्तात्रेयरावांनी पांढरा शुभ्र कुडता घातला होता. त्यांच्या चेहऱ्यावर आज एक विलक्षण शांतता होती. जणू वादळापूर्वीची ती स्तब्धता होती.
त्यांनी ती दागिन्यांची पेटी एका पिशवीत भरली आणि शांतपणे गाडीत जाऊन बसले. वकील कुलकर्णींचे ऑफिस शहराच्या मध्यभागी होते. कुलकर्णी हे दत्तात्रय रावांचे जुने मित्र होते. समीर, नीता, राहुल आणि सीमा एखाद्या सोहळ्याला जावे तसे उत्साहात वकिलांच्या केबिनमध्ये शिरले. या दत्तात्रयराव, बसा. कुलकर्णींनी स्वागत केले. मुलांनो, तुम्हीही बसा. आज तुमच्या वडिलांनी मला एक विशेष कामासाठी बोलावले आहे. समीर उत्साहाने म्हणाला. हो काका, आईचे जे दागिने आहेत ना, त्यांचं कायदेशीर वाटप करून घ्यायचं होतं, म्हणजे पुढे जाऊन कोणाचे वाद नकोत. नीताने लगेच पुष्टी जोडली. आईबाबांच्या नावावर असलेला हा बंगला आणि शेती, त्याबद्दलही काही स्पष्टता हवी होती. कुलकर्णी चष्मा सावरत दत्तात्रयरावांकडे पाहिले. दत्तात्रयरावांनी खुणेनेच त्यांना कागदपत्रे बाहेर काढायला सांगितली. बघा मुलांनो, कुलकर्णी बोलायला लागले. तुमच्या आईच्या नावे एकूण 150 तोळे सोने आहे. सध्याच्या बाजारभावानुसार त्याची किंमत कोटीच्या घरात जाते. शिवाय हा बंगला आणि गावातील 10 एकर बागायत शेती, हे सर्व मिळून तुमची संपत्ती बरीच मोठी आहे. सीमाच्या डोळ्यात चमक आली. तिने मनोमन दागिन्यांचे 2 भाग केले आणि स्वतःच्या वाट्याला येणाऱ्या सोन्यांचे हिशोब मांडले. दत्तात्रयराव हळूच बोलले. कुलकर्णी, मी काल रात्री जे सांगितलं होतं त्या नवीन मृत्यूपत्राचा मसुदा तयार आहे का? नवीन मृत्यूपत्र? हे शब्द ऐकताच समीरच्या काळजात धस्स झालं. नवीन म्हणजे? बाबा, आईने तर म्हटलं होतं की हे सगळं आमचंच आहे. दत्तात्रयराव शांतपणे उभे राहिले. त्यांनी पेटी टेबलावर ठेवली आणि मुलांकडे बघून म्हणाले. सुमतीच्या मृत्यूला अजून महिनाही झाला नाहीये. तिची राख सुद्धा अजून नीट विरघळली नसेल. तोवर तुम्ही तिच्या दागिन्यांसाठी आणि या मातीसाठी भांडायला लागलात. तुम्ही माझ्या रक्ताचे आहात, पण तुमच्या नसांमध्ये आज फक्त स्वार्थाचं पाणी वाहतंय. त्यांनी वकिलांच्या हातातील कागद घेतला आणि वाचायला सुरुवात केली. मी दत्तात्रय देशपांडे आज माझ्या पूर्ण शुद्धीमध्ये हा निर्णय जाहीर करतो की सुमतीच्या नावावर असलेले सर्व दागिने मी आजच एका नामांकित ज्वेलर्सला विकण्याचा निर्णय घेतला आहे. काय? चौघेही एकाच वेळी ओरडले. हो, दत्तात्रयराव पुढे बोलले. आणि त्या दागिन्यातून मिळणारी सर्व रक्कम तसेच माझ्या नावावर असलेली शेती विकून येणारे पैसे मी शहरात बांधल्या जाणाऱ्या सुमती मातृसेवा वृद्धाश्रमाला दान करत आहे. तिथे अशा आईवडिलांना आश्रय मिळेल ज्यांची मुलं पैशाच्या हव्यासापोटी नाती विसरली आहेत. समीरच्या चेहरा रागाने लाल झाला. बाबा, तुम्ही वेडे झालात का? आमचा हक्क तुम्ही असे दान करू शकत नाही. आम्ही कोर्टात जाऊ. दत्तात्रयराव हसले, पण त्यांच्या हास्यात दुःख होतं. समीर, हे सोनं तुझ्या आईने तिच्या लग्नातून आणि कष्टातून जमवलं होतं. त्यावर पहिला हक्क तिचा होता आणि आता तो माझा आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या मालमत्तेवर तुमचा 1 रुपयाचाही हक्क नाही. आणि हो, या बंगल्याच्या बाबतीतही मी निर्णय घेतला आहे. हा बंगला माझ्या मृत्यूनंतर चॅरिटेबल ट्रस्टकडे जाईल. तुम्हाला इथे राहायचे असेल तर तुम्हाला तुमच्या उत्पन्नातून भाडं द्यावं लागेल. नीता ओरडली. हे अनपेक्षित आहे. आम्ही तुमची एवढी सेवा केली, ती यासाठी का? सेवा? दत्तात्रयरावांनी विचारले. नीता, गेल्या 13 दिवसात तू एकदाही माझ्या खोलीत येऊन मी औषध घेतलं का हे विचारलं नाहीस. तू फक्त कपाटाच्या चावीवर नजर ठेवून होतीस. आणि राहुल, तू तर आईच्या कपाटाची चावी चोरण्याचा प्रयत्न केलास ना काल रात्री? राहुलने मान खाली घातली. त्याचे पितळ उघडं पडलं होतं. कुलकर्णी दत्तात्रयरावांना म्हणाले. ही पेटी तुमच्याकडेच ठेवा. उद्या बँक उघडली की आपण पुढची प्रक्रिया करू. आता मला घरी जायचंय. दत्तात्रयराव बाहेर पडले. मग
मागे ऑफिसमध्ये सन्नाटा पसरला होता. मुलांच्या स्वप्नांचा वाडा पत्त्यासारखा कोसळला होता. ज्या सोन्यासाठी ते आईच्या आठवणी विसरली होते, ते सोनं आता त्यांच्या डोळ्यासमोरून कायमचं जाणार होतं. घरी परतताना मुलांच्या मनात वडिलांबद्दल आदर नव्हता, तर टोकाचा राग होता. पण त्यांना हे माहीतच नव्हतं की हा फक्त धक्का नव्हता, तर दत्तात्रेयरावांनी त्यांना सुधारण्यासाठी रचलेला एक सापळा होता. वकिलांच्या ऑफिसमधून परत आल्यावर घराचे वातावरण स्मशान शांततेसारखे झाले होते. पण ही शांतता कोणालाही पश्चाताप झाल्यामुळे नव्हती, तर हातातून निसटलेली कोट्यावधीची संपत्ती परत कशी मिळवायची या विचाराने आलेली होती. समीर, राहुल, नीता आणि सीमा रात्री उशिरापर्यंत समीरच्या खोलीत बसून खलबतत करत होते. बाबा खरंच असं करतील असं मला वाटलं नव्हतं, सीमा डोळे पुसण्याचे नाटक करत म्हणाली. शहरातल्या वृद्धाश्रमाला सगळं देऊन टाकणार, मग आपण काय रस्त्यावर यायचं? समीर रागाने फेऱ्या मारत होता. बाबांना वयानुसार वेड लागले. कोर्टात आपण त्यांना मेंटली अनस्टेबल, मानसिकदृष्ट्या अस्थिर सिद्ध करू शकतो का? जर ते सिद्ध झालं तर त्यांनी केलेलं कोणतंही दान बेकायदेशीर ठरेल. राहुलने मान हलवली. पण दादा, वकील कुलकर्णी बाबांचे मित्र आहेत. ते आपल्याला मदत करणार नाहीत. उलट बाबा अजून चिडतील. त्यापेक्षा आपण आपली स्ट्रॅटर्जी बदलली तर? स्ट्रॅटर्जी? नीताने विचारले. हो, राहुल पुढे म्हणाला. बाबांना आता काय हवाय? प्रेम आणि आदर ना. आपण त्यांना तेच दाखवू. पुढचे काही दिवस आपण त्यांची एवढी सेवा करू की त्यांना स्वतःलाच वाटले की त्यांनी आपल्यावर अन्याय केलाय. एकदा का त्यांनी तो दान करण्याचा कागद फाडून टाकला की मग आपण बघू. नीताला हा विचार पटला. बरोबर आहे, त्यांना आता भावनिक जाळ्यात ओढायलाच हवं. नीता आणि सीमा, उद्यापासून तुम्ही दोघी किचनचा ताबा घ्या. बाबांना जे हवं नको ते बघा. समीर, तू बाबांच्या पायाशीच बसून त्यांची माफी माग. दुसऱ्या दिवशी सकाळी दत्तात्रेयराव जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांना घराचं चित्र बदललेलं दिसलं. डायनिंग टेबलवर त्यांच्या आवडीचा उपमा आणि वाफाळलेला चहा तयार होता. नीता आणि सीमा दोघीही साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन, जे त्या कधीच करत नसत, अशा उभ्या होत्या. बाबा, या ना नाश्ता करायला, नीता अगदी गोड आवाजात म्हणाली. दत्तात्रेयरावांनी त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकला. त्यांना मुलांच्या या बदललेल्या वागण्यामागचा हेतू स्पष्ट दिसत होता. 40 वर्षे समाज आणि माणसं वाचलेल्या माणसाला हा मायेचा मुखवटा ओळखायला वेळ लागला नाही. तरीही ते गप्प बसले आणि खुर्चीवर बसले. समीर तिथे आला आणि त्याने थेट दत्तात्रेयरावांचे पाय धरले. बाबा, काल मी जे काही बोललो त्याबद्दल मला माफ करा. पैशाच्या नशेत मी काय बोललो ते माझं मलाच समजलं नाही. पण रात्री मला जाणीव झाली की तुम्ही आणि आई आमच्यासाठी किती केलंय. आम्हाला ते दागिने नकोत बाबा, आम्हाला फक्त तुमचं प्रेम हवंय. राहुलनेही बाजूला बसून भावूक होण्याचं नाटक केलं. हो बाबा, आम्ही खूप चुकलो. तुम्ही ते सोनं दान करा किंवा जाळून टाका, आम्हाला फरक पडत नाही. पण तुम्ही घरातून किंवा आमच्यापासून दूर जाऊ नका. दत्तात्रेयरावांच्या ओठावर एक हलकं उपरोधिक हसू आलं. त्यांनी चहाचा घोट घेतला आणि म्हणाले, खूप छान. एका रात्रीत तुमचं हृदय परिवर्तन झालं तर सुमतीचे संस्कार अखेर कामाला आले म्हणायचे. हो बाबा, खरंच, सीमा म्हणाली. आम्ही ठरवलंय की आता इथून पुढे तुमची कोणतीही तक्रार राहणार नाही. पुढचे 8 दिवस हा नाटकाचा प्रयोग जोरात सुरू होता. मुलांनी बाबांना मंदिरात नेणं, त्यांच्यासोबत बागेत फिरायला जाणं, त्यांचे पाय चेपणं, सगळं काही अगदी मनापासून केल्यासारखं दाखवलं. पण दत्तात्रेयराव मात्र शांत होते. ते रोज संध्याकाळी वकिलांशी फोनवर बोलायचे. एके दिवशी समीरने हळूच विचारलं, बाबा, मग उद्या वकिलांकडे जाऊन तो दानाचा पेपर कॅन्सल करायचा का हो? म्हणजे कशाला उगीच फुकट कटकट? दत्तात्रेयराव हसले. समीर, मी तो पेपर आधीच कॅन्सल केला आहे.
हे ऐकताच चौघांच्याही चेहऱ्यावर आनंदाची लाट उसळली. त्यांच्यात एक गुप्त नजरानजर झाली. येस, प्लॅन यशस्वी झाला. पण दत्तात्रेयराव पुढे म्हणाले, मी तो पेपर कॅन्सल केला आहे कारण मी एक नवीन निर्णय घेतला आहे. उद्या सकाळी तुम्ही सर्वांनी सुमतीच्या कपाटापाशी यायचं आहे. तिथे शेवटचा निकाल लागेल. त्या रात्री मुलांच्या घरात जणू दिवाळी साजरी होत होती. त्यांना वाटलं की बाबांनी आता हार मानली आहे आणि ते दागिने आपल्यात वाटून देणार आहेत. नीता आणि सीमाने तर कोणते दागिने कोणाचे याची मनातून वाटणीही करून टाकली होती. पण दत्तात्रेयरावांनी त्या रात्री कपाटातून काहीतरी बाहेर काढलं होतं जे त्या दागिन्यांच्या पेटीपेक्षाही जास्त मौल्यवान होतं. सुमतीची एक जुनी डायरी आणि काही जुन्या पावत्या. त्यांनी आरशात स्वतःला पाहिलं आणि पुटपुटले, मुलांनो, उद्या तुम्हाला तो धक्का बसेल जो तुम्ही आयुष्यभर विसरणार नाहीत. तुम्ही सोन्याची परीक्षा केलीत, पण माणसांची परीक्षा करण्यात तुम्ही चुकलात. ती सकाळ खूप वेगळी होती. हवेत एक प्रकारचा गारवा होता, पण घरातील वातावरण मात्र उत्कंठतेने तापलेलं होतं. समीर, राहुल, नीता आणि सीमा सकाळी 9 वाजल्यापासूनच सुमतीबाईंच्या खोलीबाहेर फेऱ्या मारत होते. आज नशिबाचा फैसला होणार होता. त्यांना खात्री होती की त्यांच्या खोट्या प्रेमाच्या नाटकानं बाबांचे मन जिंकले आहे आणि आता ते सोन्याचे दागिने त्यांच्या पदरात पडणार आहेत. दत्तात्रेयराव हळूवार पावले टाकत खोलीत आले. त्यांच्या हातात कपाटाच्या चाव्यांचा तो जुना गुच्छ होता. त्यांनी कोणाकडेही न पाहता कपाटाचे जड लाकडी दार उघडले. समीर, राहुल, इकडे या, बाबांनी साद घातली. चौघेही जणू एखाद्या भुकेल्या श्वासपदासारखे कपाटापाशी गोळा झाले. बाबांनी तीच लाकडी पेटी बाहेर काढली जी वकिलांच्या ऑफिसमध्ये नेली होती. पेटी टेबलावर ठेवली गेली. नीता आणि सीमाचे डोळे त्या पेटीच्या झाकणाकडे खिळले होते. तुम्ही सर्वांनी गेल्या काही दिवसात माझी खूप सेवा केली. दत्तात्रेयराव शांत स्वरात बोलू लागले. मला खूप आनंद झाला की तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली. समीर, तू तर माझे पाय चेपलेस. राहुल, तू मला फिरायला नेलंस. सुनांनी तर घर कसं सुखात ठेवायचं याचा वस्तुपाठच घालून दिला. बाबा, हे तर आमचं कर्तव्यच होतं. समीर नम्रतेचा आव आणत म्हणाला. हो बाबा. बाबा हसले आणि कर्तव्य पार पाडलं की फळ मिळायलाच हवं, म्हणून सुमतीचे हे दागिने जे खरं तर तिची स्वप्न होती ते मी आज तुमच्यात वाटत आहे. बाबांनी पेटीचे झाकण उघडले, पण समोर जे दिसलं ते पाहून चौघांनाही कापरं भरलं. पेटीत दागिने नव्हते. त्याऐवजी तिथे काही पांढरी कागदपत्र, सुमतीची एक जुनी डायरी आणि काही जुन्या पिवळी पितळी बांगड्या होत्या. बाबा, हे काय आहे? दागिने कुठे आहेत? सीमा जवळजवळ किंचाळलीच. दागिने? दत्तात्रेयरावांनी शांतपणे एक कागद उचलला. हे बघा, ही पावती वाचा. आजपासून 5 वर्षापूर्वीची आहे. समीरने थरथरत्या हाताने ती पावती घेतली. ती एका नामांकित सराफी पेढीची होती. त्यावर स्पष्ट लिहिले होते की सुमती देशपांडे यांनी त्यांचे सर्व पिढीजात दागिने मोडून त्या बदल्यात मिळालेली रक्कम एका फिक्स्ड डिपॉझिटमध्ये FD ठेवली आहे. 5 वर्षापूर्वी. राहुल गोंधळला. मग त्या पेटीत जे आम्ही पाहिलं होतं ते काय होतं? ते खोटे दागिने होते. दत्तात्रेयराव खुर्चीवर बसत म्हणाले. सुमतीला कर्करोग, कॅन्सर झाला होता तेव्हा तुम्हा दोघांनाही माहीत नव्हतं ना, कारण तुम्ही दोघंही आपापल्या संसारात आणि करिअरमध्ये इतके मग्न होतात की तिला हॉस्पिटलला न्यायलाही तुमच्याकडे वेळ नव्हता. तिने मला शपथ घातली होती की तुम्हाला काही सांगायचं नाही. तिच्या उपचारासाठी, तिच्या केमोथेरपीसाठी आणि औषधांसाठी तिने स्वतःचे सर्व दागिने हसत हसत मोडून टाकले होते. खोलीत सुई पडली तरी आवाज येईल इतकी शांतता पसरली. नीता आणि सीमाचे चेहरे फिके पडले होते. ती शेवटपर्यंत गळ्यात त्या पितळी आणि सोन्याचा मुलामा दिलेल्या बांगड्या घालून वावरली.
कारण तिला वाटलं नव्हतं की तिची मुलं इतकी संकुचित विचारांची निघतील. दत्तात्रेयरावांचा आवाज आता थोडा जड झाला होता. तिने उरलेले पैसे एका विशेष फंडात ठेवले होते. तिला वाटलं होतं की म्हातारपणी मला कोणासमोर हात पसरायला लागू नयेत. पण बाबा, मग तुम्ही वकिलांकडे काय विकायला नेलं होतं? समीरने विचारले. मी वकिलांकडे तुमच्या स्वार्थाची परीक्षा घ्यायला नेलं होतं. बाबांनी सुमतीची डायरी उघडली. यात लिहून ठेवलं होतं, जर मी माझी मुलं माझ्या मृत्यूनंतर दागिन्यांसाठी भांडली तर त्यांना सांगा की खरं सोनं नात्यात असतं, धातूत नाही. मी वकिलांच्या मदतीने हे नाटक रचलं की मी सगळं दान करणार आहे, जेणेकरून तुमचं खरं रूप समोर येईल. आणि तुम्ही काय केलं? गेल्या 8 दिवसात जे प्रेम दाखवलं ते फक्त या पितळी तुकड्यांसाठी. दत्तात्रेयराव उठले आणि त्यांनी मुलांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. तुम्ही आज हरलात. तुम्ही केवळ दागिने गमावले नाहीत, तर तुमचा बापही गमावला आहे. ज्या सोन्यासाठी तुम्ही रक्ताच्या नात्याची होळी करायला निघाला होतात, ते सोनं 5 वर्षापूर्वीच तुमच्या आईच्या श्वासांसाठी खर्च झालं होतं. नीताला आता रडू कोसळलं. पण ते पश्चातापाचं होतं की संपत्ती गेल्याचं दुःख होतं हे सांगणं कठीण होतं. आता शेवटचा निर्णय, दत्तात्रेयराव म्हणाले. या पेटीत आता फक्त तुमच्या आईची ही डायरी आणि तिच्या काही आठवणी आहेत. ज्याला सोनं हवं होतं त्यांनी या पितळी बांगड्या घेऊन जावं आणि ज्याला आई हवी असेल त्याने ही डायरी वाचावी. मी उद्याच हा बंगला सोडून गावाकडच्या घरी राहायला जात आहे. तिथे तुमची आई माझ्या आठवणीत असेल आणि तिथे सोन्याचा हव्यास असणाऱ्यांना प्रवेश नसेल. दत्तात्रेयराव खोलीबाहेर पडले. मागे उरली होती ती फक्त रिकामी झालेली सोन्याची पेटी आणि आपली स्वतःची किंमत कळालेली 2 मुलं आणि त्यांच्या सुना. त्यांना दिलेला हा धक्का केवळ आर्थिक नव्हता, तर तो त्यांच्या अस्तित्वावर मारलेली एक चपराक होती. दत्तात्रेयरावांनी जेव्हा खोलीबाहेर पाऊल टाकले तेव्हा मागे जणू एक पडकावाडा उरला होता. समीर, राहुल, नीता आणि सीमा चौघेही जण जिवंत पुतळ्यासारखे त्या पेटीकडे पाहत उभे होते. ज्या सोन्याच्या मोहापायी त्यांनी गेल्या काही दिवसात नाटकांचे डोंगर रचले, ते सोनं केवळ पितळ निघालं होतं. पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्या आईने स्वतःच्या मृत्यूशी झुंज देताना त्यांच्यासाठी केलेला त्याग त्यांच्यासमोर उघडा पडला होता. समीरने टेबलावरची आईची ती जुनी डायरी उचलली. त्याचे हात थरथरत होते. त्याने पहिलं पान उघडलं. त्यावर सुमतीबाईंच्या सुंदर अक्षरात लिहिलं होतं, आज समीरचा निकाल लागला. त्याला सुवर्णपदक मिळालं. माझ्या सोन्याला सोनं मिळालं. मी देवाला प्रार्थना केली की माझ्या मुलाला कधीही कशाची कमतरता भासू देऊ नकोस. माझ्या अंगावर दागिने नसले तरी चालतील, पण माझ्या मुलांच्या आयुष्यात सुखाची लकाकी राहू दे. हे वाचताच समीरच्या काळजाला जणू कोणी सुरी खुपसली. तो धाय मोकलून रडायला लागला. काय केलं आपण हे? ज्या आईने आपल्या यशालाच आपलं सोनं मांडलं, आपण तिच्याच अस्तीवर सोन्याचा व्यापार करायला निघालो होतो. राहुलनेही डायरीतील पुढची पाने वाचली. त्यात आईने लिहून ठेवलं होतं की कॅन्सरच्या वेदना होत असतानाही तिने मुलांना का सांगितलं नाही. तिला वाटलं की मुलं टेन्शनमध्ये येतील, त्यांचं काम बिघडेल. ती शेवटपर्यंत फक्त मुलांचा विचार करत होती आणि मुलं मात्र तिच्या कपाटांच्या चाव्यांचा विचार करत होती. नीता आणि सीमा ज्या एकमेकींच्या जीवावर उठल्या होत्या, त्या आता एकमेकींकडे पाहूही शकत नव्हत्या. त्यांना स्वतःचीच कमालीची लाज वाटत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी दत्तात्रेयरावांनी आपली छोटी बॅग भरली. त्यांनी घरातील सुमतीच्या फोटोला नमस्कार केला. सुमती, मी निघालोय ग. तुझ्या आठवणींच्या गावात, आपल्या जुन्या घरात. तिथे या सोन्याच्या पेटीची सावलीही नसेल. ते घराबाहेर पडणार. इतक्यात समीर आणि राहुल धावत आले. त्यांनी वडिलांचे पाय धरले. यावेळी ते नाटक नव्हतं. त्यांच्या डोळ्यातून वाहणारं पाणी आणि आवाजातील कातरपणा त्यांच्या पश्चातापाची साक्ष देत होता.
बाबा, आम्हाला सोडून जाऊ नका. आम्हाला माफ करा. आम्हाला ते सोनं नको आहे, बंगला नको, काहीच नको. आम्हाला फक्त आमचे बाबा परत हवेत. समीर रडत रडत म्हणाला. राहुलने वडिलांची बॅग हिसकावून घेतली, हातातून घेतली. बाबा, आम्ही खूप मोठे गुन्हेगार आहोत. आईच्या बलिदानाचा आम्ही अपमान केला. पण आता आम्हाला सुद्धा सुधारायची संधी द्या. आम्ही तुमच्यासोबत गावाकडे येऊ, पण तुम्हाला असं एकटं सोडणार नाही. दत्तात्रयराव थांबले. त्यांनी मुलांकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात अजूनही वेदना होती, पण मुलांचा पश्चाताप पाहून त्यांचा बाप हृदय थोडं विरघळलं. ते शांतपणे म्हणाले, मुलांनो, सोनं हे अग्नीत तापल्याशिवाय शुद्ध होत नाही. तुम्हालाही या सत्याच्या अग्नीत तापावं लागलं तेव्हा कुठे तुमची मनं शुद्ध झाली. पण लक्षात ठेवा, तुटलेलं मन आणि गमावलेला विश्वास पुन्हा मिळवणं सोन्यापेक्षाही महाग असतं. नीता आणि सीमा पुढे आल्या. त्यांनी पदर पसरून सासऱ्यांची माफी मागितली. बाबा, आम्ही चुकलेलो. आम्हाला घराच्या लक्ष्मीची किंमत कळली नाही. आम्हाला एक संधी द्या. दत्तात्रयरावांनी एक दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे, मी गावाकडे जाणारच आहे, पण कायमचा नाही. मी तिथे आपल्या जुन्या वाड्याचा जीर्णोद्धार करणार आहे. तिथे मी एक छोटा दवाखाना सुरू करणार आहे, जिथे सुमतीसारख्या गरजू रुग्णांवर मोफत उपचार होतील. जर तुम्हाला खरोखर पश्चाताप झाला असेल तर तुमची कमाई, तुमचा वेळ आणि तुमचं प्रेम या कामासाठी द्या. हेच तुमच्या आईला दिलेलं खरं सोनं असेल. काही महिन्यानंतर गावाकडच्या त्या जुन्या वाड्याला आता नवा रंग आला होता. सुमती स्मृती सेवा केंद्र असं पाटीवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. समीर आणि राहुल आता दर विकेंडला गावी येऊन तिथल्या कामात मदत करायचे. नीता आणि सीमा तिथे येणाऱ्या रुग्णांची सेवा करायच्या. आज सुमतीबाईंची पुण्यतिथी होती. दत्तात्रयराव बागेत बसले होते. मुलांनी आज त्यांच्यासाठी एक भेट आणली होती. त्यांनी बाबांच्या हातात एक छोटी पेटी दिली. बाबांनी पेटी उघडली. त्यात सुमतीच्या त्याच जुन्या तोड्यांच्या डिझाईनचे एक नवीन सोन्याचे तोडे होते. समीर म्हणाला, बाबा, आईने तिचे दागिने मोडून आम्हाला जीवन दिलं. हे दागिने आम्ही आमच्या कष्टाच्या पैशातून बनवले आहेत. हे तुम्ही आईच्या फोटोसमोर ठेवा. हे आमच्या सुधरवण्याचं प्रतीक आहे. दत्तात्रयरावांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी तोड्यांकडे पाहिलं आणि मग आपल्या मुलांकडे. त्यांना जाणवलं की सुमतीने दिलेले संस्कार आता खऱ्या अर्थाने सोन्यासारखे चकाकत होते. त्यांनी हसून म्हटलं, आज खऱ्या अर्थाने माझ्या घराची वाटणी झाली आहे. पण ती वाटणी दागिन्यांची नाही, तर प्रेमाची आणि कर्तव्याची आहे. घरातील वातावरण आता सुगंधी झालं होतं. भिंतीवरच्या सुमतीच्या फोटोतील चेहराही जणू आता शांतपणे हसत होता. सोन्याचा मोह संपला होता आणि नात्यांची सोनसाखळी पुन्हा एकदा घट्ट गुंफली गेली होती. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर अशाच रोज नवनवीन कथा ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.